हॅलो पंच मैदानाचा ताबा घ्या. पंच अंपायर्स बट्टी स्कोरर आला. स्कोरर ऑफलाईन स्कोरर लाईव्ह स्कोरर दोन्ही आलेत का? कॉमेंटेटर काय झालं? हॅलो शिवशक्ती कासासाठी नवीन प्राइज आलेले आहे. जिंकल्यास 1500 रुपयाचे रोख पारितोषिक लियाकत यांच्याकडून. 1500 रुपयाचं प्राइज शिवशक्ती कासासाठी वैयक्तिक लियाकतजी यांच्याकडून. तर वेलकम बॅक पुणे द क्वालिफायर टू या मॅचच्या दरम्यान शिवशक्ती कासा वर्सेस टीम सारा 11 हे दोन संघ पुन्हा एकदा या स्पर्धेतील आंबट गोड आठवणी पुन्हा एकदा विसरून नव्याने अंकुर घेण्याची जी मात्र चान्स आहे तो पुन्हा एकदा घेत असताना पाहूया. सुरुवात बॅटिंग करत असताना थोडीशी अडखळत पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरती जर पालकात तर नक्कीच सुरुवात जी पाहिजे होती ती मात्र झालेली नाही. कारण की 2 बंधूची जोडी पुन्हा एकदा मैदानात दाखल झालेले आहे. टार्गेट तिथे पेस करण्यासाठी तितकं चांगलं नक्कीच आपण मैदान पाहतात आणि मैदानाच्या बाजूने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा बॉल ऑन साइडला अगदी अंगावरती घेऊन खेळला होता. डीप मध्ये फील्डर पुन्हा एकदा बॉलला प्रोटेक्ट करतील. एक सिंगल ते प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने वैयक्तिक खातं ओपन केले जाईल. धावींचा शुभ आरंभ सध्या केला जातो टीम सारा 11. पाहूया इथून कशा प्रकारे स्ट्रॅटेजी राहील. कारण की ज्या प्रकारे परत सामना जो आहे तो आता डिफेंड करत जिंकत या स्पर्धेमध्ये सारा 11 टीमने आपला जो मार्गक्रमण केलेला आहे त्यामध्ये पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते. कारण की इथे सुद्धा बॅटिंग पहिल्याच इनिंग मध्ये करायचे आहे आणि त्यानुसार सुद्धा खेळ केला जातो. फुलटॉस बॉल होता आणि त्याचा तो ऑन साइडला प्रहार करत असताना बॉल जमिनीला घरंगळत मैदानाच्या बाहेर जाईल आणि इथे 4 धाव मिळतील. येतो हा शानदार चौकार. जबरदस्त इंटिव दाखवत असताना फलंदाज सुरतच्या बॅटमधून चौकार आणि मराठे टीम सारा 11 जिंकते. तर सोहेल यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक जे आहे ते लियाकत खाटिक यांच्यासाठी असेल. टीम सारा 11 जर हा सामना जिंकले पहिल्या षटक येथे पाहायला गेलं समाप्त होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाती 5 या आकड्यावरती. जबरदस्त खेळी सध्या पाहायला मिळते. ओहो फुलटॉस बॉल लाईन मिस झाली. याडी जास्तीत जास्त हाईट फॅक्टर आहे का पण तो पंच दर्शवतील हा बॉल वाईड असेल. अतिरिक्त धावसंख्या फलकात ऍड केली जाईल. अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती.
खातं तर ओपन केलेलं आहे, पण तो कुठपर्यंत नक्कीच एक विनिंग टोटल असेल त्याच्याकडे सध्या लक्ष आहे या रात्रकालीन स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा फ्लिक करायचं होता, पण इथे सुद्धा बॉल बॅटची ब्रश होऊन लेग गलीमध्ये पुन्हा एकदा बॉलला प्रोटेक्ट करतील तो धाव जी आहे ती मिळणार नाहीये. सातत्याने चांगली लेंथ अँड लाईन सध्या बॉलिंग केली जाते. प्रमोदला माहिती आहे कशा प्रकारे रोखायचं आणि त्या वृत्तीने सध्या किरणला माहिती आहे कुठला बॉल सोडायचा, कुठल्या बॉलला तोडायचं, हे मात्र सर्वच गोष्टी ज्या आहेत ते नक्की ठाऊक आहे. पण सध्या तरी थोडासा सेमचा खेळ सध्या खेळला जातो टीम सारा 11. पुन्हा लेनचा बॉल होता ऑफसाइड, हा बॉल इनसाइड आउट खेळलाय डीपमध्ये फील्डर पुणे निलेश यादव बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केली जाते. चांगली फेकी सध्या पाहायला मिळते. या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते या 2 धावेच्या मदतीने. धावा आहेत आतापर्यंत 8 याकडे. जबरदस्त खेळी सध्या पाहायला मिळते. तो पाहूया विकेट घ्यावा लागेल रेग्युलर इंटरव्हल मध्ये, कारण की सातत्याने जर पाहिलं तर तितकी चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही टीमला पुढचा प्रवास करण्यासाठी. या स्पर्धेमध्ये कुठला संघ पुन्हा एकदा सेकंड फायनलिस्ट ऑन साइडला हा पटका दर्जेदार फील्डर मागे आहे, पण बॉल जाईल सीमाच्या बाहेर, देईल धडक सीमारेषेला चौकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. चांगली बॅटिंग जागा बनवत असताना खूप चांगला रूम बनवला आणि त्यानंतर दिशाहीन बॉल जो होता त्याच्यावरती प्रहार केला आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पार. किरणच्या बॅट मधून चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते. ओहो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा बॅटवरती परफेक्टली इथे बॅलन्स करता आलेला नाहीये. लेग गलीमध्ये पुन्हा एकदा बॉलला फीड करतील तोपर्यंत चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. रिंगणाच्या आतमध्ये तितकं चांगलं सध्या कव्हर केलं जातं, कारण की ज्या प्रकारे फिल्डिंग प्लेसमेंट पाहायला मिळते प्लेसला सध्या फिल्डर सध्या आहे. त्यात पॉईंट असध्या अंकुश रावडे आणि कव्हर पॉईंट असध्या रोहन 30 सर्कलच्या आतमध्ये. ओहो हा बॉल पुन्हा एकदा जाऊ दिला. इथे सुद्धा जर पलके तर पंचाकडे दाद मागण्याचा प्रयत्न तर केला, परंतु त्यानंतर आणखीन एक योग्य लेंथमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. सातत्याने चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. हा बॉल सुद्धा पडल्यानंतर मागे जाईल तो आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या 12 याकड्यावरती. शेवटचा बॉल ज्या षटकाचे शिल्लक आहे ओव्हर नंबर 2. स्वीप करण्याचा प्रयत्न. हा बॉल मागे चला. इथे लाईन मिस केल्या तर बॉल मैदानाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला आणि जातो बॉल मैदानाच्या बाहेर. इट्स 4 रन 4 रन धमाकेदार चौकार. वाईट प्लस 4. वाईट प्लस 4 म्हणजे टोटली 5 धावा फलकात ऍड केल्या जातील असं वाटत कुठे ना कुठे थांबवल्या जाईल. परंतु या मॅच मध्ये ज्या धावा पाहिजे त्या धावा आता कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, काय की माहिती कुठे कशा प्रकारे धावांचा जो मात्र रोस वाढवायचा आहे. इनसाइड आउट या आणि कव्हर पॉइंट मधून पॉइंटच्या वरतून बॉल पुणे मैदानाच्या बाहेर. इट्स 4 रन. चौका लेके निकले मौके का इंतजार मत कीजिए, खुद मौका बनिए और चौका लगाइए और धड़क के बाद 4 रन. वेलकम बॅक. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉसिंग टीम सारा 11 आतापर्यंत 21 धावा फलकात आहेत. ज्या प्रकारे इथे खेळी दाखवायची होती अगदी त्या प्रकारे खेळ सुद्धा पाहायला मिळतो. जबरदस्त खेळी सुद्धा दाखवत असताना या SMPL पहिल्या पर्वामध्ये टीम सारा 11 पण दुसऱ्या बाजूने शिवशक्ती कासा आतापर्यंत हवी आहे. पाहू या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे विजयाची गाडी जी आहे ती रुळावरती पुन्हा एकदा येईल का हे सुद्धा मोठा प्रश्न आहे. पण पाहूया ती कामगिरी करावी लागेल. गाडी पटरीवरती घेऊन येण्यासाठी तितकीच मोठी मशागत आणि मेहनत घ्यावी लागेल. हार्डवर्क नावाचा जो मात्र पासवर्ड आहे तो पुन्हा एकदा हार्डवर्क घ्यावा लागेल, तेव्हा कुठे ना कुठे पुन्हा एकदा या मॅच मध्ये इन होऊ शकते. परंतु विकेट पाहिजेत.
आणि निलेश यादव विकेटसाठी ओळख आहे त्याची. कासा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सेट केली जाते. पाहूया विकेट मिळवला जाईल का. परंतु समोर आहे आक्रमकतेचा पुन्हा एकदा सितारा. एक सूरज जर पाला की तर अगदी असताना पावलेला आहे. परंतु आज या सूर्याला पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करावी लागेल. कारण की सूर्याचं नाव जसं आहे तितकी चांगली कामगिरी या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये नेहमीच पाहायला मिळते. परंतु इथे लक्ष सेट करायचं आहे या पहिल्या इनिंग मध्ये. आतापर्यंत धाबा 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 21 रन सध्या फलकात पाहायला मिळते टीम सारा 11. साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम सध्या पाहत आहात. आदरणीय डिगी रत्नाकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपण पाहतो. पहिल्याच पर्व आणि पहिल्याच पर्वावरती सध्या सर्वांनाच गर्व आहे. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन सध्या पुन्हा एकदा हा बॉल ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर सध्या आहे. बॉलला पुन्हा एकदा कलेक्ट करतील. चांगले सध्या कलेक्शन पाहायला मिळतं. एकच सिंगल ते प्राप्त केली जाईल. चांगली सध्या रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. कारण की 2 बंधूची सध्या जोडी आहे. येथे दोन्ही बंधूला पुन्हा एकदा चांगला खेळ दाखवावा लागेल. सारा 11 टीम साठी जर पाहिलं तर सूरज आयकॉनिक प्लेयर आहे. परंतु दुसरा बंधू पुन्हा एकदा निलेश विकेट टेकर बॉलर ओव्हर द विकेट. याडी स्विच हिट करायचं असताना फटका दर्जेदार गॅप मध्ये बॉल बॉल्स व्यापार 4 रन 4 रन चौकार. थँक्यू डीजे. मला वाटते 4 व्हीलर कुणाची 5257 5217 कोणाची सेंट्रो कार आहे. आपण तिथून थोडीशी रिमूव्ह करायचं आहे. आपण नक्कीच दक्षता घ्या. कारण की मला वाटतं रस्ता ब्लॉक झालाय तिथे. ओहो लेफ्ट शॉट पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन गॅप मध्ये पुन्हा एकदा हा बॉल पाठवलाय. फिल्डर सध्या पाठलाग करतो. बॉल पण इथं पोहोचतील. हे तर समजदारीचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. नेहमीच क्रिकेटमध्ये डोक्याचा वापर जो आहे तो करणं योग्य असताना तो मात्र खेळ दाखवला तो चांगली रनिंग सध्या केली जाते. सर्वच नक्कीच पाहायला घेतलं तर आतापर्यंत शॉट्स जे आहेत ते आता सेट केले जातात किरणच्या मार्फत. धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 2.3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. सेंट्रो कार जे मात्र आपण पाहतो 5217 आपण लगेचच रिमूव्ह करायचे आहे तिथून. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा सध्या फलकात ते पाहायला मिळतील. कामाची सध्या बॉलिंग परंतु तितकी चांगली बॅटिंग दर्जेदार सध्या पाहायला मिळते. जबरदस्त खेळ सध्या दाखवत असताना साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम सध्या आपण पाहत आहात. याच्यासाठी तितकीच मोठी मेहनत अपार कष्ट सध्या या स्पर्धेसाठी आमच्या सर्वच आयोजकांनी सध्या घेतलेला आहे. त्या सर्वच आयोजकांचं नक्कीच मनपूर्वक आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या पहिल्या पर्वामध्ये समालोचन करण्याची संधी दिली. पहिल्यांदा असं वाटलं की हा दादांचा व्यासपीठ आहे. परंतु त्यानंतर असं वाटायला लागलं हा दादांचा व्यासपीठ नाही हा सर्वांचा व्यासपीठ आहे. अशी स्पर्धा सध्या आपण पाहत आहात. साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम सध्या आपण पाहतो. पाटील नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि टेलिकास्ट सध्या केलं जातं. कारण की पालघर जिल्ह्यातील नंबर 1 टेलिकास्ट टीम सध्या आहे टीम पाटील नेटवर्क. आमच्या समित सध्या स्कोरर आहेत क्रिक हिरोजच्या माध्यमातून सिद्धनेश आणि त्यानंतर त्यांच्या समित ऑफलाईन स्कोरर सध्या आहे रोहित आणि डीजे. या स्पर्धेमध्ये संजय चौडे आणि त्यांचे मला वाटतं सहकारी सूरज धांगडा आमच्या समित आहेत. 3 पंच या स्पर्धेमध्ये तितके चांगली कामगिरी त्यांची सुद्धा पाहायला मिळते. कारण की पंचाची कामगिरी खूप उत्तमरित्या त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली गेल्या 4 दिवसामध्ये आणि 4 रात्रीमध्ये. कारण की त्यांची सुद्धा अगदी ज्या प्रकारे त्यांना सुद्धा ट्रॅव्हल करावं लागतं अगदी खूप मोठं डिस्टन्स करून. कारण की मलवाडा वसुरी या विभागातून सध्या 3 पंचाची मागणी जी आहे नक्कीच तितके चांगली त्यांची कामगिरी पाहायला मिळते. तर आतापर्यंत धावसंख्या जर पाहिलं की जाऊन पोहोचते 2.3 बॉलचा खेळ समाप्त. 28 धावा सध्या फलकात आहेत. कॅमेरामॅन सध्या नक्कीच आमचं तितकं चांगलं कामगिरी पार पाडत असताना मुन्ना जयस्वाल आणि दुसऱ्या बाजूने सूरज यादव आणि आमच्या मुख्य सध्या ऑफिशियल स्कोरर मध्ये जर पाहिलं तर उत्कर्ष आहेत पाटील नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती. या स्पर्धेचं सध्या प्रक्षेपण आपण पाहू शकाल. तर मला ते थोडंसं ज्या प्रकारे जखमी फलंदाज पाहायला मिळतो. कारण की रनिंग सातत्याने करावी लागतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जाय बंदी सध्या केलं जातं. परंतु पुन्हा एकदा नव्याने अंकुर घेत असणार. परंतु पाहूया आता इथून कसा खेळ राहील. 2 बंधू आतापर्यंत समजदारचे क्रिकेट दाखवत असणार. परंतु इथे ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे टीम शिवशक्ती कासा.
धावसंख्या 28 2.3 बॉलचा खेळ समाप्त. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा निलेश यादव तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये करंट रन रेट आतापर्यंत 11.20 च्या गतीने पुढे जात आहे. प्रोजेक्टेड स्कोर वरती नजर टाकली तर याच गतीने चालला तर 78 धावा फलकात सेट होऊ शकता. परंतु त्याच्यासाठी इथे चांगली बॉलिंग पाहिजे, चांगली बॅटिंगच्या विरुद्ध फिल्डिंग पाहिजे. टीम इनसाइड आउट या फटका पुन्हा एकदा दर्जेदार. फिल्डर पुन्हा एकदा पाठला करतो तो रेस जिंकेल. बॉल जेल सीमा पार. किरणच्या बॅट मधून पुन्हा एकदा सूर्य किरण चौकार. जबरदस्त प्लेसमेंट, कारण की ज्या प्रकारे फील्ड आहे त्याला अगदी बघून स्ट्रोक जे आहेत ते तुम्हाला कट करावे लागतात आणि ती मात्र वृत्ती आहे किरण. पुन्हा एकदा स्वीप या सुद्धा टायमिंगला जबा प्लेसमेंट जबरदस्त. हा बॉल सुद्धा चाललाय तर मॅनला या बॉल अगदी चिरून तोडून फोडून मैदान के बाहेर 4 रन चौकार. जे निलेशला प्रमोट केलं होतं विकेटसाठी, निलेशने विकेट नाही पण 3 चौकार जे आहेत ते आतापर्यंत या ओव्हरमध्ये आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 36 या कडे. काय कमाची बॅटिंग, अप्रतिम फॅबुलस बॅटिंग मिस्टर किरण कोदे. पुललींचा बॉल ऑफ साइड इथे सुद्धा फटका दर्जेदार. प्रमोट सुद्धा आहे बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट केले जातील. 2 धावा इथे कंप्लीट यशस्वीरित्या पूर्ण केले जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सहारा 11 38 रन सध्या फलकात आहेत. 3 ओव्हर एंड. जाऊया डीजे सूरज मास्टर कडे. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 सोनाराने टोचलेल्या कानापेक्षा गुरुजीने टोचलेले कान हे नेहमीच माणसाला समजूतदार बनवतात. इथे विकेट काढायचं असेल तर कुठे ना कुठे कान जे आहेत ते नक्की थोडेसे टोचावे लागेल, कारण की विकेट पाहिजे टीम शिवशक्ती कासा टीम. त्याच्यासाठी सध्या तर सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यानंतर फिल्डिंग प्लेसमेंट तितकीच चांगली सेट केलेली आहे. परंतु पाहूया विकेट मिळेल का. विकेटचा शोध घ्यावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा पुन्हा एकदा बिग बॉल इथे धडक देत असताना परंतु पाहूया पंच पुन्हा एकदा आपण लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा जायबंदी पाहायला मिळते. तर क्वालिफायर 2 चा सामना आहे. या मॅच मधून जिंकणारा संघ पुन्हा एकदा 2 हात करेल. रत्नाकर कंस्ट्रक्शन जबरदस्त खेळी साकारल्याने त्यानंतर फायनल मध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरलाय. या घरच्या मैदानावर ते फायनल मध्ये मारणं म्हणजेच अगदी एखाद्या वाघाची शिकार करण्याचं आहे. सध्या पाहूया 2 टीम ज्या प्रकारे लढत आहेत इथून कशा प्रकारे पुढे जाईल. आता अगदी सुरळीत चाललं पण विकेट पाहिजे तो शोध सध्या घेण्यासाठी जेडी सध्या बॉलिंग ट्रॅकवरती सध्या येईल. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. अपेक्षित बॉलिंग करणं गरजेचं राहील. या मॅचचा आनंद या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आम्ही नक्कीच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. खास करून विशेष धन्यवाद आम्ही संपूर्ण तलवाडा ग्रामस्थ
आपलं विशेष धन्यवाद नक्कीच व्यक्त करीत आहोत. ही स्पर्धा नक्कीच तितकी चांगली जबरदस्त पाहायला मिळते या तलवाडा क्रीडा नगरीमध्ये. महाजन आश्रमशाळा या मैदानात सध्या रंगत असताना हा टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त महासंग्राम. बॉल पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये. पुणे इथं ऑन साईडला हा बॉल अगदी नटर स्टाईलने ऑन ढकलल्या डीपमध्ये फिल्डर पुणे इथं बॉल पण इथं पोहोचलेले एकच सिंगल इथे समजदारी सध्या दाखवली जाते कारण की धाबा आल्यात आणि कुठेही कुठल्या प्रकारची आता रिस्क घ्यायची नाहीये कारण की 5 षटक जे आहे ते नक्की स्विंग बॉल असेल आणि त्याच्यासाठी इथून धावा ज्या आहेत त्या धावा काढाव्या लागतील. ऑलमोस्ट जर पाहिलं तर सरासरी सातत्याने वाढत चालली धमींच्या आणि त्या प्रकारे सध्या खेळ चाललाय. टीम शिवशक्ती कासा टीमला इथून एखाद्या ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा जे तयार. पुढचा बॉल हा बॉल बिग बॉन होता पडल्यानंतर तितकाच वेग पकडत असताना तितकी चांगली बॉलिंग सध्या एक्सलंट बॉलिंग सध्या केली जाते. या प्रकारचा बॉल पाहिजे. इथून जर धावा वाचवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर त्या प्रकारचा खेळ जर पाहिला तर नक्कीच आहे. सोबत जर पाहिलं तर किरण आतापर्यंत चांगली खेळी त्याचा परफॉर्म पाहायला मिळते. 15 बॉलमध्ये 27 धावांची खेळी. परंतु दुसऱ्या बाजूने आतापर्यंत संयमाचा ग्नाव जो आहे तो नक्कीच घेत असताना कारण की चिकाटी आतापर्यंत दाखवली आहे. दोन्ही फलंदाजाने अगदी तग धरून या खेळपट्टीवरती आपला खेळ दाखवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 39. बॉल पुन्हा एकदा तयार. ओहो स्पीड हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल पुन्हा एकदा डायरेक्टली जर पाहिलं तर बॉडीला पुन्हा एकदा धडक देईल. पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागण्याचा प्रयत्न. मला वाटते लेग बिफोर विकेट साठी DRS नाहीये. लक्षात घ्यायचं आहे फक्त DRS जो आहे तुम्हाला रनआउट साठीच असेल. पंच 22 रन आहे ना लेग 22. पुणे दसरे बॅटने ऑन सीधा हा बॉल बेट केला. टायमिंग आहे का? टायमिंग लाजबाब लावार तो षटकार आणि इथे दाखवलंय एक मोठा षटकार. एंगल के साथ बॉल जो होता तो आत येत होता परंतु त्याच अँगलने बॉल बाहेरचा रस्ता पकडत असताना 6 धाबा षटकार. टीमची धावसंख्या 46. 46 धावा सध्या फलकात आहेत. जेडी पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल घेऊन शेवटचा बॉल पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा थोडंसं लाईन मिस होत असताना विकेट किपर बॉल जो फीड करते 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव मिळणार नाहीये. एकच धाव पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. अशा प्रकारे या मॅच मध्ये आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ समाप्त. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते टीम 1 सारा 11 47 47 रन सध्या आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टर कडे. 47 4 ओव्हर येतोय का? अरे चला ना. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा 4 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 47 धावा फलकावरती सध्या आहेत. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवतं. जो टिकला
तो चमकला. आतापर्यंत तीच कामगिरी सध्या पाहायला मिळते. अगदी दोन फलंदाज ज्या प्रकारे खेळत आहेत, कुठल्या प्रकारचं या मॅच मध्ये विकेट टाकायचं नाही येत ही सध्या स्ट्रॅटेजी चाललेली आहे. कारण की युजनी जर पाहिलं तर 3 बॉल ओव्हर म्हणजे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर काढ होती 47-47 म्हणजे जो मात्र अपेक्षित आकडा आहे बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये पाहूया तिथपर्यंत पोहोचेल का. 70+ धावसंख्या स्कोर काढते पाहिजे. कारण की ज्या प्रकारे पहिल्या 2 दिवसामध्ये धावा येत नव्हत्या पदोचा जी मात्र खेळपट्टी आहे ती टणक आहे. बॉल बॅटवरती येतो, धावा येत आहेत आणि त्याच्याच पुढं इथे टार्गेट मोठं पाहिजे. या स्पर्धेची जी मात्र आपण पाहतो या मैदानाची आउटफील्ड जे आहे अगदी लाइटिंग आउटफील्ड आहे. एकदा की बॉल गॅपमध्ये निघाला तो थांबणं कठीण आहे आणि याच्यापुढे जर पाहिलं गेलं तर लक्ष मोठं सेट करणं गरजेचं राहील. टीम सारा 11 समोर जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये ज्यांच्याकडे जबरदस्त 50+ प्लेयर बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा तयार होतील. जीवन खांबे या 5व्या ओव्हरमध्ये स्विंग बॉल घेऊन सध्या सेट करत असताना पाहूया. 30 सर्कलच्या बाहेर तितकी चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. इथून जर पाहायला गेला तर कमबॅक करावं लागेल. 3 फिल्डर सध्या ऑन साइडला पाहायला मिळतील. बॉलर पुन्हा येतं तयार. जीवन खांबे राऊंड विकेट जास्तीत जास्त मारा जो आहे तो नक्कीच करत आपण समोर सुरत पुन्हा एकदा आपल्या हाताने तर नक्कीच जादू जी आहे ती नक्कीच आता घेत असताना चांगली बॅटिंग गरजेचं त्याचा पाहायला मिळते. बॉल तयार होईल. ओव्हर नंबर 5 पुन्हा एकदा वेलकम टू SMPL. ओहो सोफ्टने पुन्हा एकदा ऑन्सला हा बॉल ढकलला पिटर्सन आहे. डायरेक्ट हिट अपेक्षित. बॉल पुन्हा एकदा फील्ड करते. डायरेक्ट हिट करण्याची आवश्यकता आहे का. कारण की एक धाव खूप महत्वाचा आहे या इनिंग मध्ये आणि ती धाव जर खर्च केली तर कदाचित एक मोठं टार्गेट सेट होऊ शकतं आणि तो प्रयत्न सध्या केला जातो. तो प्रयत्न जर पाला गेला पुन्हा एकदा 2 धावे ते कंप्लीट केले जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉम्प होते स्कोर कार्ड होती 49-49. 5वा षटक सध्या मार्गस्थ आहे. जीवन खांबे बॉलिंग मार्कमध्ये सध्या पाहायला मिळतील. सातत्याने इथे तितकं चांगलं जे मात्र टार्गेट सेट करायचं आहे ते मात्र अडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पोलेलेंचा बॉल होता पुन्हा एकदा ऑनसला हलक्याने गॅपमध्ये ढकलला. पिटर पुन्हा एकदा वेगाने 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव इथे कंपल्सरी कंप्लीट केली जाईल का. डायरेक्ट हिट तर केला होता तो ज्यावेळी काय कमाची रन बिट विकेट. या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे 2 बंधू सध्या आहेत. लहानपणापासूनच जर पाहिलं की तर क्रिकेटचा वेळ घेऊन मैदानात अजूनही खंबीरपणे उभ्या आहेत. काय कमाचं कारण की दोन्ही बॅटरला मिळते धावा कशा चोरायच्या. जिथे की चाल और बात की नजर इस संदेह नाही करते. अगदी त्या प्रकारे आतापर्यंत रणनीती दोन्ही बॅटरची पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. धावसंख्या जेव्हा पोहोचते 51-51. 5वं षटक सध्या पाहायला मिळते. जबरदस्त खेळी सध्या पाहायला मिळते. पाहूया विकेट पाहिजे या इनिंग मध्ये. तो विकेट आलेला नाहीये कारण की दबाव पडायचा असेल तर डॉट बॉल अन्यथा विकेट. पण दुसऱ्या बाजूने धावा पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. येथे पाहायला गेलं तर नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. मला वाटते जास्तीचा वेळ घेतला जातो टीम शिवशक्ती कासा. बॉलर पुन्हा एकदा तयार. 51-51 धावा आहेत फलकादी. अप्रतिम कामगिरी. ओहो प्लिक करत असताना हा बॉल सुद्धा गॅपमध्ये पण तो फिल्डर पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचतील. पहा येथे काय स्पिरिट पुन्हा एकदा दाखवली जाते. 1 धाव तिथे 2 धावा कशा करायच्या हे तर सध्या रन विकेट. फिटनेस खूप महत्वाचा आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रात्री सध्या चोरी केली जाते 2 धावेची. दिवसा डेवढ्या चोऱ्या होतात परंतु इथे धावसंख्या जॉब होते. स्कोर कार्ड 2 धावेच्या मदतीने 53 रन सध्या आहेत. 5वं षटक 53 रन 3 बॉल होते. डबल धावा आतापर्यंत सेट करत असणार टीम सारा 11. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल राऊंड विकेट. पुणे 2 स्ला इथे प्रहार करण्याचा प्रयत्न बॉडीला ब्रश होईल बॉल. तो जर पाहिजे तर धाव मिळणार नाहीये. येथे चांगली बॉलिंग पाहायला मिळते. वापसीचा मार्ग पुन्हा एकदा तयार करत असताना तो पाहूया जी मात्र मंजिल गाठायचा आहे त्या मंजिलपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा एकदा तितकं चांगलं कर्तव्य पार करावं लागेल. कारण की या मॅच मध्ये आता फायनल पर्यंत पोहोचायचे असेल तर हा शेवटचा अगदी रस्ता आहे. इथून जर सामना हरला तर रस्ता आपल्यासाठी बंद. पुन्हा एकदा पिक केलाय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगली फेकी नाहीये. बॉल जो पद्धत फील्ड करतील तो पद्धत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. चांगली रनिंग सध्या केली जाते. धावा सातत्याने इथे सेट केल्या जातात कारण की धावींचा जो मात्र अगदी मोठं टार्गेट सेट करायचं अगदी त्यावरती आतापर्यंत खरं उतरत असणार टीम. 11ची सरासरी आहे. ज्या प्रकारे स्विमिंग बॉल आहे त्याला समजून घेणं कदाचित नक्कीच पाहायला मिळते. चांगली खेळी दोन्ही फलंदाज सध्या पाहायला मिळतील. किरण पुन्हा एकदा तयार.
याडी ऑन सेटर स्विंग तर केला बॉल बेचलाय पीटर बॉलच्या खाली कॅचिंग पोझिशन पुन्हा एकदा चुकीची पाला मिळते 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील हे षटक आतापर्यंत मला वाटते फनी राहिलेलं आहे कारण की धावा ज्या प्रकारे आल्या 2 धावा सध्या डबलने ज्या प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो ओव्हरची ते समाप्ती 5 वर 56 रन्स आणि इथे 9 लॉस ऑफ विकेट टीम सारा 11 डीजे ऑन छप्पन्न पाच ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अब तक 56 टीमची टोटल सारा 11 ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न हा बॉल प्ले करण्याचा इरादा पडल्यानंतर तितक्याच वेगाने प्रमोद पारधी सध्या आहे बॉलिंग ट्रॅकवरती कमांची बॉलिंग सध्या केली जाते येतो डॉट बॉल चांगले सध्या वापसी पुन्हा एकदा करेल का परंतु ज्या प्रकारे धावींची आतापर्यंत सरासरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल पुन्हा एकदा सरे बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन मेच झाल्यानंतर अखेर ज्या विकेटची आवश्यकता होती फलंदाज सूरज करते पलदेल माघारे पहिला धक्का 1 विकेट डाऊन फलंदाज बाद सूर्याला ग्रहण लागलंय असं वाटायला लागले कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो संपूर्ण जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला सुद्धा ग्रहण लागताना यावेळी विकेटचे पतन फलंदाज बाद नवीन फलंदाज पुन्हा एकदा परीक्षित ठाकूर मैदान दाखल काम तसंच आहे या नाव बॅटरचं जैसा काम वैसा नाम पण तो पाहूया ती कामगिरी पुन्हा एकदा उत्तमरित्या पार करेल का कारण की मिडल ऑर्डर मध्ये पॉवर हिटर बॅटरची भूमिका तोच मात्र रोल जो आहे कारण की प्रत्येकाला माहित असेल कुठल्या लेंथवरती कुठल्या स्कोरवरती जर पाहिलं गेलं तर पोझिशनवरती बॅटर घ्यायचा फिल्डर घ्यायचा आणि त्यानंतर एक स्कोर तयार केला जातो त्या प्रकारे सध्या सारा 11 टीम आपल्याला पाहायला मिळते आणि पॉवर हिटर सध्या बॅटर मैदानात बॅटिंग करण्यासाठी परीक्षित ठाकूर परीक्षेची पुन्हा एकदा अग्नि परीक्षा सध्या असेल कारण की आतापर्यंत धावसंख्या ज्या प्रकारे आपण पाहतो 56 छप्पन धावा फलकावल्या आहेत शिवशक्ती कासाच्या विरुद्ध टीम सारा 11 जबरदस्त खेळी सध्या पाहायला मिळते पाहूया विजयाचा पुन्हा एकदा येथे फटाका जो आहे पुन्हा एकदा कुठला संघ या स्पर्धेमध्ये दाखवेल मागे काय चुक्या केल्यात लीग मॅचेस मध्ये त्या नक्कीच चुका सुधारून पुन्हा एकदा नव्याने अगदी गेम प्लॅनिंग तुम्हाला सेट करावं लागेल तो प्रयत्न सध्या करत असताना पाहूया आता या बातमध्ये खरी मजा आहे कारण की पॉइंट टेबल मध्ये टीम शिवशक्ती कासा रँकिंग 1 वरती ग्रुप ए मधून दुसऱ्या बाजूने हा संघ जर पाहिला गेला तर नक्कीच सारा 11 दुसऱ्या स्थानी राहिला आणि त्यानंतर एक चांगलं बॅटर रंगलं होतं परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आता ही बिग फाईट टॉप वर्सेस टॉप सामना आपल्यासमोर आहे दोन्ही टीम जर पाहिलं गेलं तर त्याच विभागातील आहे दोन्ही टीमला माय कशा प्रकारे एकमेकांच्या खाना खुना म्हणजे तिथे विकेट येऊ शकते किंवा षटकार जर चौकार येऊ शकतात परंतु समोर परीक्षित ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रमोद पारधी चले ऑन निज वे ओव्हर द विकेट या ओव्हर मधला पहिल्याच बॉल जर पाहिजे तर जास्तीत जास्त बाहेर कुठल्या प्रकारचा इथे छेडछाड जी आहे ती केलेली नाहीये कारण की बॅटरला माहिती आहे पुढे धोका आहे या प्रकारचा पुन्हा एकदा बॉल मागे देऊ झालाय तो पण येतोय डॉट बॉल धावसंख्या जर पाहिजे तर मिळणार नाहीये एक एक्स्ट्रा धावसंख्या जरूर मिळेल बोलो पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा फुललेंचा बोलता थोडसा ओव्हर पिच बॉल बेचायला कॉलिंग नाहीये इथे 2 फलंदाज जर पाहिजे तर एक धाव कंप्लीट केली जाते पण ती ज्या प्रकारे दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी मधोमध कारण की कॉल जर पाहायला गेलं तर मला वाटते इथे
प्रमोद पारधीने करणं गरजेचं होतं, परंतु तसं मात्र झालेलं नाही. विकेट किपरची भूमिका तितकी चांगली होती, कारण की विकेट किपरकडे सेफ हँड तो बॉल पुन्हा एकदा फील्ड करते. तो परीगला पुन्हा एकदा एक मला वाटते जीवदान. केबीसी मध्ये 3-4 लाईफलाईन, तुम्हाला क्रिकेटमध्ये जास्त लाईफलाईन देत नसतात. इथे चांगली कामगिरी करावी लागेल. जिंदगी आपको मौका भी देता है, त्याचा फायदा सुद्धा घ्यावा लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. धावसंख्या जॉन पोहोचते. स्कोर काढते 58-58, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन द विकेट. 30 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर 2 फील्डर ऑफ साइडला तैनात. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त बाहेर आहे का पंच पुन्हा एकदा दर्शवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य लेंथ मध्ये पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळतो. चांगली अचूकता सध्या दाखवली जाते. प्रमोद पारधी सध्या चुकी करणार नाही. काहीतरी माहिती या मॅचचं महत्व किती मोठं आहे. आणखी या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये, दुसरं पारितोषिक 70 आणि त्यानंतर थर्ड पारितोषिक 50,000. ओहो पुणे एकदा हा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. रिव्हर्स सातत्याने खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आहे, कारण की टायमिंग आहे त्या बॉलवरती नजर आहे. तो बॉल जर पडला की बॅटमध्ये नाहीये. येतो एक डॉट बॉल. त्यासाठी जॉन पोते स्कोर करते 58-58. शेवटचे 2 बॉल जुनी शिल्लक आहेत त्या षटकातील. रात्रकालीन स्पर्धा आपण पाहत आहात. अंडर शेवटचा 1 बॉल जुनी शिल्लक आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल. होईल षटकाची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब पोहोचते 58, लॉस ऑफ 1 विकेट. टीम सारा 11. दिसते मी भारी माझा फोटो माझा तास, काजळ लावणे आले मी आज. असं नका बघू पाहो येते मला लाज, केला शृंगार आज घातलाय असाच. दिसते मी भारी जाऊ जरा मी खास, नखरे वाली कुठे निघाली घालून साडी चाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशित चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी माझा फोटो माझा तास, किती मी क्यूट किती गोड किती छान. दिसते मी भारी माझा फोटो माझा तास. थँक्यू डीजे. 6 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 58-58 धावा सध्या फलकवते आहेत. शेवटच्या स्टॅटिस्टिक्स राहायला पाहूया कुठपर्यंत मंजिल जी आहे ती गाठेल टीम सारा 11. पण मागचे सध्या कमाचं राहिलं. ज्या प्रकारे प्रमोदने बॉलिंग केली, जबरदस्त अटॅक त्याच्या मार्फत पाहायला मिळाला. आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. शेवटचं षटक सध्या विश्वनाथ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. 58 रन सध्या फलकात पाहायला मिळतील. 1 गडी आतापर्यंत गमावलाय टीम सारा 11. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा एक लांब लचक नक्कीच रनअप आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो जशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसा रनअप सेट केला जातो अगदी त्या प्रकारे विश्वनाथ पुन्हा एकदा चले ऑन द विकेट. सूर्य बॅटने घेण्याचा प्रयत्न. ऑन्सला डीप मध्ये फील्डर आहे. बॉल त्याला पुन्हा एकदा फुंकर मारून हॅलो हाय करत जाईल. टाटा बाय बाय चौकार. दबावामध्ये एखादा प्लेयर जो आहे तो कधी कधी चमकतो, कधी कधी निखरतो. पण याने निलेशच्या खांद्यावरती सध्या दबावच पाहायला मिळतो. शेवटचे षटक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते 62-62. अलगसे इथे विनिंग टोटल सेट करायचं आहे आणि आतापर्यंत चॅलेंज टोटल पर्यंत मंजिल तर पाहायला मिळते. 5 बॉल जुने शिल्लक आहे. परीक्षित ठाकूर पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा पुढचा बॉल. सूर्य बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा बॅट चिकडा घेत एक धाव घेण्याचा प्रयत्न सुरक्षित मला वाटतं आहे. बॉल पुन्हा एकदा फिरकतील मला वाटतं. पुन्हा एकदा पंच दर्शवतील मला वाटतं. किरण बाद झालेला आहे. फलंदाज बाद. विकेटचे पतन. बॅक टू दी डगआउट. डीजे
विकेटचे पतन. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी अक्षय मॅन फ्रॉम दहाडे सध्या बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात दाखल होतील. आयकॉनिक प्लेयर आहे. पूर्णपणे संघाची पुन्हा एकदा जबाबदारी उचलण्याची ताकद त्याच्याकडे सुद्धा आहे. पण तो इथून जर पाहिलं तर ज्या प्रकारे आपण पाहतो लक्ष जे नक्कीच आता पण एक विनिंग टोटल पर्यंत पाहिजे त्या प्रकारे नक्कीच बॅटिंग करणं गरजेचं राहील. नवीन फलंदाज अक्षयकडे ती अगदी मोठी ॲबिलिटी आहे 6 हिटिंग. ती पॉवर पुन्हा एकदा जनरेट करावी लागेल. कारण की जसं आपण मोबाईल 100% चार्जिंग करतो तसं आता चार्ज होऊन सध्या मैदानात दाखल होणं गरजेचं राहील. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा या शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट टेकर बॉलर जी भूमिका आहे ते मला वाटतं थोडीशी उशिरा का होईना तो विकेट आला याला महत्त्व सध्या आहे. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. पहिल्या बोलते चौकार तो त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःमध्ये बदल करत असा विस्मरणात पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल घेऊन या ओव्हरमधील सोबत नवीन बॅटर अक्षय सुद्धा आहे. पाहूया मॅच ऑन. जबरदस्त खेळी पाहायला मिळते. धावसंख्या 63 याकडे 2 गडी गमावलेत. ओव्हर नंबर 7 चा खेळ मार्गस्थ शेवटचे षटक. फुटबॉल बोता ऑनस्टॉप प्रहार केलाय. डीप मध्ये फिटनेस आहे. जीवन खांबे फिल्डिंग तुम्ही पहा. बॉलवरती नजर ठेवावी लागते. त्यानंतर तुम्हाला अगदी बॉलवरती ज्या प्रकारे आपण पाहतो कलेक्शन करावं लागतं. पण काय कमाचे फिल्डिंग. पुन्हा एकदा बॉल फील्ड करते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. येथे तुम्हाला स्वार्थ जो आहे तो नक्कीच बाजूला ठेवावा लागतो. परीने तेच दाखवलंय. कारण की दुसऱ्या बाजूने परी अगदी ताकदवान आहे. त्याने मात्र स्वतःचा स्वार्थ जो आहे तो बाजूला ठेवत पुन्हा एकदा 2 धावा ते कंप्लीट करत असताना अक्षयला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 65. पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑन द विकेट. सूर्य बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर मला ते बॅटची कडा घेतलेला आहे का पंच इथे दर्शवतील. फिंगर अप म्हणजेच बॅटर अक्षयला पुन्हा एकदा डग आउटच्या रस्त्याला पुन्हा एकदा जावं लागेल. विकेट डाऊन. फलंदाज बाद. शेवटचे षटक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 65 याकडे. सलमान यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी पिर्या यांच्यासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. आणि मराठी शिष्य आहेत. गुरु शिष्य हे नातं नेहमीच आपण पाहतो. ज्या प्रकारे बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा तयार. परंतु ज्या प्रकारे पेऱ्या सध्या उभरता सितारा आहे. सर्वांच्याच नजरा या पेऱ्यावरती राहिलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा या मैदानात आलाय तेव्हा तेव्हा तुटून पडलेला आहे. धावसंख्या 65 याकडे ते 3 गडी गमावलेत. माझ्या आठवणीतील मला वाटतं जो मात्र मी कासा प्रीमियर लीग मधला जो शेवटचा सामना रंगला पेऱ्याची जबरदस्त खेळी ती मला कायम नक्कीच आठवण राहील. अशी खेळी इनिंग जी आहे ते नेहमीच आठवणीतली एक बेस्ट इनिंग. ऑन साइडला स्विंग करत असणार. डीप मध्ये फिटर सध्या आहे. बॉलच्या खाली येईल. कॅच पकडण्याचा प्रयत्न. तो कॅचिंग पोझिशन पुन्हा एकदा पाहायला मिळते. सध्या फाईन लेगला फिटर तैनात रोहन आहे. तिथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 3 धावा ते मिळणार नाहीयेत. तो एक खेळ सॅक्रिफाईस करत असणार. बॉल पुन्हा एकदा विकेटच्या पतन होईल. फलंदाज पेऱ्यापद्धत माघारी. डग आउटच्या दिशेने बाद. आणखी एक फलंदाज. सलाम ले जाता हुआ शेवटचा बोलला का? दोन काढले. 2 बॉल बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 67 याकडे ते शेवटचा बॉल आहे. या षटकातील या 2 धावा मिळतील आणि शेवटचा तिसरी धाव घेत असताना अखेर सॅक्रिफाईस विकेट. पेऱ्या पटेल माघारी. शेवटचा बॉल आहे. बॉलिंग ट्रॅक होती पुन्हा एकदा 20 रन तयार. या शेवटच्या बॉल होत्या तर धावा किती येतील. सरळ बॅटने पुन्हा एकदा लॉप टेप ऑफ ड्राईव्ह. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. जास्त मला वाटतं काही मिळणार नाहीये. एकच धाव ते पुन्हा एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये 7 ओव्हरचा खेळ समाप्त. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकादी जाऊन पोहोचते 68 याकडे. लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये आहे. शिवशक्ती कासा टीम सोबत 69 धावेचं लक्ष पार करायचं आहे. या मॅचला जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये
तोपर्यंत घेऊया आपण छोटीशी विश्रांती, देऊया आमच्या डीजे मास्टर सूरज यांना संधी आणि ऐकूया या साई मंत्र प्रीमियर लीग मध्ये आपण एक छोटीशी डॉल्बी जॅकची धून. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी टचली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी टचली. गोरी 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 इश्काची मोठी ही वटली. हाय हाय लाटी गोडी अशी केली से तुगी पटंगवादी टचली. लाटी गोडी अशी केली से तुगी पटंगवादी टचली. निळा निळा नकाटया तुकाची प्रीती जिंदगी काय. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी टचली. चला मैदानाचा ताबा ताबडतोब घ्यायचा आहे. 69 धावेचं रक्केचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी सर्वच मला वाटते महिला आमच्या भगिनी आहेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. ऑलमोस्ट जर पाहायला गेलं तर आता वॉचमध्ये वाचलेत 12:30च्या आसपास नक्की टायमिंग झालेला आहे 12:15. तरी सुद्धा नक्कीच आमच्या मैदानावरती सर्वच महिला भगिनी आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर इतकं मला वाटतं प्रेम नक्कीच भेटत नाही, परंतु जबरदस्त स्पर्धा आपण पाहतात. साई मंत्र प्रीमियर लीगचा महासंग्राम सुद्धा आपण पाहतात. या टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामध्ये सध्या रत्नाकर कंस्ट्रक्शन हा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा त्याला अगदी चिअर्स करण्यासाठी अगदी घरची पब्लिक सध्या पाहायला मिळते. तो पाहूया या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल. चला 2 धुरंधर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचं आहे. 69 धावेचा पाठलाग करण्यासाठी एक मोठं लक्ष तर नक्कीच पाहायला मिळतं, परंतु जेव्हा जेव्हा मोठी लक्ष असतात तेव्हा त्याचा पाठलाग हा सहजरित्या कधी कधी केला जातो. तर सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानात एंटर पुन्हा एकदा होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम टू तलवाडा. कासा मार्गे तलवाडा सध्या पोहोचलेल्या सर्वच प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो सोलसेत मार्गे तलवाडा इकडून सुद्धा प्रेक्षक आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. 69 धावा पुन्हा एकदा डिपेंड करतील का. बॉलिंग लाईन अप जर पाहिलं तर डिपार्टमेंट खूप चांगला आता नक्कीच पाहायला मिळते. टीम कासा विभागातील सर्व सुपरस्टार पुन्हा एकदा या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालेल्या आहेत. हितेश पाटील आणि आदरणीय सलमान खान यांच्याकडून शिवशक्ती कासा टीमसाठी पारितोषिक आलेले आहे. हा संघ जर जिंकतो तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे टीम शिवशक्ती कासा टीमसाठी. आणि आदरणीय लियाकत खाटी साहेब यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक टीम शिवशक्ती कासा टीमसाठी हे पारितोषिक असेल. मॅटिटरी पॉवर प्लेचे षटक सध्या पाला मित्र 30 षटकाच्या आतमध्ये पिऱ्या सध्या आहे मिडॉपच्या ठिकाणी. त्यानंतर आसिफ जोस आपण पाहतो कव्हर पॉईंट मध्ये सध्या तैनात आणि त्यानंतर अनिस खान सध्या पॉईंटला तैनात आहे. आणि मेजर जर पाहिलं गेलं तर सध्या फ्लाय स्लिप सध्या ऑफ साइडला ट्रॅफिक जाम फॉलो तयार. फर्स्ट बॉल या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सूरज सध्या ट्रॅक मध्ये सज्ज. पहिलाच बॉल थोडासा उसळी घेणारा बॉल होता, बाउन्स दिल्यानंतर पेस खूप चांगला सध्या पाहायला मिळाला. जशी उसळी घेतली अगदी झपकन डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच चांगला बॉल सध्या पाहायला मिळतो. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा जर पाहिलं तर रोखून धरण्याचा प्रयत्न केला जाईल का. तर समोर जर पाहिलं तर रोहनचा पुन्हा एकदा कौतुक करावं कारण की त्याला पुन्हा एकदा टोनिक द्यावं लागेल. कॉन्फिडन्स नावाचा बूस्टर त्याला पुन्हा एकदा घ्यावा लागेल कारण की तो करू शकतो, त्याला करावं लागेल कारण की फायनल मध्ये जायचं असेल तर दोन्ही टीमला चांगली कामगिरी करावी लागेल. बोल तयार.
सूर्य बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पुन्हा एकदा चांगला आहे, बॉल पडले तर चांगली कामगिरी पाहायला मिळते. इथून आला हा डॉट बॉल पुन्हा एकदा त्याच वृत्तीने पाहायला मिळतो, कारण की जास्त रूम जो आहे तो दिला जात नाहीये. जागा जर दिली तर जागा दाखवली जाईल. ही सध्या धास्ते आहे बॉलर सूरजला, आणि त्यामुळे जर पाहिलं तर बॉल जो आहे लाईन टू लाईन अटॅक सध्या केला जातो, म्हणजे परफेक्ट अटॅक सध्या पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुढचा बॉल, यारी ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, बॉल बेट चाललाय, फिल्डर सध्या पाठला करतो, परंतु चान्स नाहीये. बॉल वन बॉल जाईल प्रणयच्या बॅटमधून, हा दिलखेचक षटकार. जबरदस्त खेळी प्रणयच्या बॅटमधून हा षटकार, या षटकारच्या पद्धतीने खातो पण सध्या केला जाईल. सलमान खान यांच्याकडून आणि हितेश पाटील साहेब यांच्याकडून शिवशक्ती कासा टीमसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइसेस. पुणे दसऱ्या बॅटनी हा बॉल बेट चाललाय, आसिफ सध्या बॉलच्या खाली झेल पकडण्याचा प्रयत्न येथे थोडासा निष्फळ राहिला. अगदी हा बॉल जर पाहिला तर कॅरी करण्याचा प्रयत्न केला, पण थोडंसं रिस्की होतं आणि कठीण होतं. जबरदस्त खेळी पाहायला मिळते. पाटील नेटवर्क या चॅनलवरती जर पाहायला गेलं तर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच त्या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्कीच करा. आतापर्यंत 1,14,576 टोटल नक्कीच सबस्क्रायबर आहेत. आपण सुद्धा नवीन असाल तर या चॅनलवरती जा आणि बेल आयकॉन आणि सबस्क्रायबर मीटर जे आहे बटन जे आहे ते नक्कीच प्रेस करा. आणि बॅटने पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा पडले तर थोडासा स्लो गतीने तो जर पाहिला की पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. 8 धावा फलकात्या आहेत. पहिल्या षटक मार्ग असतं. या प्रकारची बॉलिंग झाली तर कदाचित दडपण वाढू शकतं. पुन्हा एकदा हा बॉल जागा बनवत असताना पुन्हा एकदा हवे गंगेतून पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर लाजबाद टायमिंग. आणखी प्रहार, बॉल समाप्त. पहिल्या वरचा केस समाप्त. 12 धावा, 1 ओव्हर समाप्त. कमाची सुरुवात जी मात्र पॉवर प्ले मध्ये अगदी बॅटिंग पाहिजे होती. पॉवर प्ले फोडणे गरजेचं होतं आणि पॉवरफुल सध्या बॅटिंग केली जाते. 12 धावा सध्या प्रणयच्या बॅटमधून धावा येतील नाही येते हा मोठा प्रश्न होता. ही स्पर्धा खेळत असताना काय पठ्ठ्याने गाजवलेल्या आहे. जबरदस्त पुन्हा एकदा अँटिसिपेशन दाखवत असताना कमालची स्पर्धा याने गाजवले. आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये अगदी मास्टर माइंडचा जो मात्र रोल जो आहे तो पुन्हा एकदा निभावत असताना चांगली कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. 12 धावा सध्या फलकावत्या आहेत. 1 ओव्हर समाप्त. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा अनीस खान बॉलिंग ट्रॅक मध्ये सध्या येईल. करामती खान ऑन द विकेट. विकेट घेईल का? एक विकेटचे ऍक्शन आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट. यारी रोहनच्या बॅटमधून यारी फटका चांगला दिलखेचक वडी शॉट. क्या बात है, चौकार. ओ सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे. एक ओव्हरचा खेळ समाप्त. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात जी आहे ती तितकी चांगली कमाची रोहनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑफसाइडला. इथे सुद्धा ते चित्र. पुन्हा एकदा जागा दिली आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रहार. हा बॉल सुद्धा जाय मैदान के बाहेर. मै जाएगा मैदान के बाहेर. आणखीन एक चौकार. धाब्याचे लक्ष जे आहे ते पार करण्यासाठी तितकीच जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 2 चौकांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढली 20 रन सध्या आहेत. 20 धावा फलकादी.
कमाच्या पुणे येथे कमबॅक करत असताना अशा मॅचेस सुद्धा अगदी पलटण्याची ताकद जी आहे तीन बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 21 धावा सध्या आहेत. पॉवरप्लेचे दुसरे षटक मॅन्डेटरी पॉवरप्ले. हा बॉल पुन्हा एकदा पाहावं लागेल जास्तीत जास्त बाहेर आहे का पंच पुन्हा एकदा दर्शवतील. येस इट्स वाईट. दंडित पुन्हा एकदा घोषित केले झाले. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा फलकात तयार केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा सध्या फलकात आहेत. अप्रतिम सध्या पाहायला मिळते हा खेळ. चित्त थरारक पाहूया. जिगरबाज प्रमाणे पुन्हा एकदा खेळावं लागेल. बोल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. इथे सुद्धा लाईन मिस करत असणार. इथे सुद्धा खुशी आहे कारण की इथून जर पाहिलं लक्ष्याकडे वाटचाल करण्यासाठी डॉट बॉल जे आहे ते थोडस डोकेदुखी ठरवण्याचा प्रयत्न करू शकतात टीम शिवशक्ती कासा टीमसाठी. म्हणजेच काय तर इथे धावा पाहिजेत. एका बाजूने विकेट पाहिजे पण तो विकेटचा शोध लागलेला नाहीये. विकेट जर आला तर थोडीशी गाडी जी आहे ती शिवशक्ती कासा टीमची ब्रेक होत असते ते सातत्याने आपण पाहिले. त्याच्यासाठी पार्टनरशिप चांगली पाहिजे. अनिस खान बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जावेद पुणे बॉलच्या खाली डाऊन दी बॉल. बॅटची करा टॉप एज बिग विकेट. फलंदाज प्रणय दुःख नद्द निराशा बाद. पंढरी पडके निघालवाला बिनजोड चकडेवाला. पंढरी पडके निघालवाला बिनजोड चकडेवाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकेट टेकर फ्रंट एंड सीमरने पुन्हा एकदा जी मात्र भूमिका होते अनिसने पुन्हा एकदा विकेट मिळवली. आमच्या समित सध्या आहेत मुन्ना जयस्वाल. हे नेहमीच नाव जे आहे ते आदरणीय प्रमोद शेडगे सर यांच्या मुखातून नेहमीच आपण ऐकतो. ज्या प्रकारे पाटी नेटवर्कवरती त्यांचा आवाज नेहमीच ऐकतो. आणि सध्या आमच्या समित आहेत मुन्ना जयस्वाल. सध्या ऑफलाईन ऑफिशियल स्कोरर सध्या पाहायला मिळतील. जबरदस्त कामगिरी त्यांची आहे. मला वाटते त्यांच्या मार्फत रणजीचं मला वाटतं त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केलेलं आहे. खूप मोठी भूमिका त्यांच्या खांद्यावरती सुद्धा असते. MCA जे मात्र पुण्याचं स्टेडियम आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांचं पाहायला मिळतं. अनिस खान पुणे एकदा तयार. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. धावसंख्या 22 1 विकेट लॉस. हा बॉल वेग चाललाय निर्जन स्थळी पुणे एकदा बॉल ट्रॅव्हल होईल. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 रन सध्या फलकात आहेत. तोपर्यंत घेऊया डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. जबरदस्त पुणे एकदा हा थ्रिलर सामना पुणे एकदा कुठल्या बाजूने जाईल. रात अभी बाकी है लेकिन इस मैच की बात अभी बाकी है. अजून हे सामना जिंकण्यासाठी ज्या प्रकारे लक्ष मोठं होत चाललंय कमाची नक्कीच पाहायला मिळते. चला गाय करायचे टीम सारा 11. चला फिल्डिंग रिस्ट्रिक्शन लगेच सेट करून घ्यायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते 23. जबरदस्त खेळी आपल्या स्क्रीनवरती सध्या आपण पाहू शकाल. हा आपला आपण नक्कीच पाहतो सबस्क्रायबर मीटरचा अगदी आकडा 1,14,578. बॉल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल. लढत कशी आहे.
दादा नाही कमिटीचा माणूस आहे बॉल पुन्हा एकदा तयार. जोश आला पाहिजे खेळाडू पुढे इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा बॉल मागे जाईल तो पुन्हा आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. सातत्याने जर पाहिलं तर रिप्युटेशन खूप चांगली यूज करत असताना जबरदस्त खेळी पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते. आतापर्यंत धावा आहेत 23. 23 रन सध्या फलकावती. तिसऱ्या षटक सध्या मार्गस्थ. अक्षय पुन्हा एकदा तयार. जबरदस्त खेळी सध्या करावी लागेल. परंतु सोबत जर पाहिलं तर प्रमोद पाद्या आहे फिनिशिंग टचेस साठी. ओहो सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पडल्यानंतर अगदी रपकन विकेट किपरच्या हातामध्ये तो पण डॉट बॉल जाईल. कामाचे पुन्हा एकदा पाहायला मिळते ही इनिंग. कारण की ज्या प्रकारे धावा पाहिजे त्या धावा स्टॉप करायचं असेल तर या प्रकारची बॉलिंग पाहिजे. कारण की मागे काय चुक्या गेल्यात. कारण की मागचे जे षटक हाताळ आठवलं तर मला ते ज्या प्रकारे अक्षयने गोलंदाजी केलेला आहे त्याने स्वतःमध्ये पुन्हा एकदा बदल केल्याने त्यानंतर रेप्युटेशन के साथ आए हुए आहे आणि त्यांचं छा गए हे जबरदस्त बॉलिंग सध्या पाहायला मिळते. 2.4 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचे 2 बॉल जिने शिल्लक आहेत तितकी चांगली कमाची बॉलिंग सध्या पाहायला मिळते. परंतु इथून पुढचा रस्ता पुन्हा एकदा कसा असेल हे नक्कीच पाहावं लागेल. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या फक्त 23. गडी गमावलाय 1. टार्गेटचा पाठला करायचे 69. ओहो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर तितका जलद गतीने जाईल. इथे सुद्धा बॅटपती नाहीये. इथे सुद्धा डॉट बॉल. एक डॉट बॉल या मॅच मध्ये सोन्याच्या किमतीसारखा आहे. कारण की डॉट बॉल खेळायचे नाहीयेत. धावेंचा पाठला करायचे 69. म्हणजेच काय 25 बॉल मध्ये 46. जास्तीत जास्त बाहेर आहे का पंच पुन्हा एकदा दर्शवतील. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या खर्च केली जाईल. कारण की धावींचा पाठला करत असताना आतापर्यंत कुठल्या प्रकारचं जर पाहिलं तर टेन्शन घेतले नाही. पण पाहूया 1-2 मोठे धमाके पाहिजेत. कारण की बॅलन्स सामना बनवायचा असेल तर इथून चांगली कामगिरी करावी लागेल. बॉल पुन्हा एकदा तयार. शेवटच्या बॉलवरती सुद्धा डॉट बॉलची समाप्ती. कमाची पुन्हा एकदा बॉलिंग पाहायला मिळते आणि आलाय हा डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 24 धावा फलकावती. या मॅचला जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये धावींची आवश्यकता आहे 45. 24 बॉल 45. डीजे ऑन. DJ Vishal. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. तीन ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्त. शिवशक्ती कासा टीम जर जिंकली तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. सलमान खान आणि हितेश पाटील साहेब यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. शिवशक्ती कासा संघ जर हा सामना जिंकतो तर त्यांच्यासाठी हे पारितोषिक राहील. ओहो पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बॉल स्ट्रेट चाललाय पिटसच्या डीप मध्ये. पुन्हा एकदा बॉल कव्हर करतील. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती धावा जर पाहिलं तर 25. 25 धावा सध्या आहेत. एक मोठं लक्ष जे नक्कीच पार करायचं असेल त्याच्यासाठी तितके चांगली कामगिरी करावी लागेल. चला घाई करायची टीम सारा 11. जास्तीत जास्त बेट जो आहे तो आपण व्यतीत करायचा नाहीये. प्रत्येकाला नक्कीच बंधन असेल. आपण थोडीशी आपण घाई करा. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सूरज तयार. या ओव्हरमध्ये ओव्हर नंबर 4. धावसंख्या 25. 25 वरती आतापर्यंत लक्ष जे नक्कीच थोडंसं वाढत चाललंय. पाया 1-2 मोठे धमाके आले तर सामना लेवल होऊ शकतो. कारण की समोर प्रमोद पारधी. स्लो बॉल 1चा पुन्हा एकदा वापर. येथे सुद्धा पाहायला गेलं तर अपील जोरदार केली होती. परंतु चांगली पुन्हा एकदा फिल्डिंग पाहायला मिळते. विकेट किपरच्या मागे सध्या परीक्षित ठाकूर आहे. बोलला पुन्हा एकदा फील्ड करते तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. सातत्याने जर पाहायला गेलं तर प्रमोद जो बॅटचा स्विंग तर ओपन करतो. प्रमोदला सातत्याने स्ट्राईक रोटेट करावी लागेल. कारण की कुठे ना कुठे बॅटमध्ये जेव्हा बॉल येत नसतो तेव्हा तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागते. ते स्ट्राईक रोटेटचे कार्य जे आहे ते करावं लागेल. तेव्हा कुठे ना कुठे धावा येतील. कारण की समोर जर पाहिलं गेलं तर रोहन आतापर्यंत जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकर एंडला सध्या त्याचा भार आहे. पुन्हा एकदा ऑप्शनला हा बॉल कट केलाय. पीटर सध्या तैनात आहे. राजू मेजर पाहायला गेलं तर त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत ज्या प्रकारे फिल्डिंग करत असताना जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल पुन्हा एकदा मागे जाऊ दिले नाहीये.
आणखी एक चांगली फिल्डिंगच्या नजराना पाहायला मिळेल. 21 बॉल 44. या मॅचचं समीकरण 2-3 मोठे धमाके पाहिजेत सामन्यामध्ये जान आणण्यासाठी. समोर प्रमोद पाध्ये आहे तोपर्यंत हा सामना समाप्त झालेला नाहीये. आणि इथे दिला हा बॉल समोर होता आणि त्याच्यावरती पुणे तुटून पडत असताना हा बॉल 6 धावेचा रिचार्ज केला जाईल. षटकार. मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्या कुणाला धावतो र तलवारीची नाट हे मातीशी अगर सरणावरची रोज रखायाची. जबरदस्त खेळी. 29 बॉल मध्ये आता 38 38 धावेची 20 बॉल मध्ये धावेची आवश्यकता आहे 38. 20 बॉल 38 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बोल पुणे एकदा तयार. पुणे एकदा प्ले करण्याचा प्रयत्न तो इथे लाईन मिस केली. चेकमेट होईल फलंदाज. एकदम गार फलंदाज. प्रमोदचा खेळ समाप्त. बाद. चौथं षटक शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. लक्ष अजूनही समाप्त झालेला नाही कारण की पॉवर हिटर बॅटर अजूनही रोहन नॉस्टकर इनपती सध्या आहे. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदान दाखल होईल. काय गमाचे आतापर्यंत नक्कीच इनिंग प्राप्त करत असताना पुन्हा एकदा कोण फायनल मध्ये जाईल. ओहो पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील तर होते पण बॉल पुन्हा एकदा पाहावं लागेल. ओव्हरची होती समाप्ती. 18 बॉल मध्ये 38 धावेची आवश्यकता आहे. घेऊया स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया डॉल्बी जॅकचं संगीत ऐकण्यासाठी. एट 38 धावेची आवश्यकता आहे. शिवशक्ती कासा टीम हा सामना जिंकतो तर त्याच्यासाठी पारितोषिक आहे. सलमान खान आणि हितेश पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक हे नक्की देण्यात येईल आणि लियाकत खाटिक साहेब यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. साई मंथन प्रीमियर लीगचा महासम्राट आपण सध्या पाहत आहात. जबरदस्त सध्या ॲटमॉस्फिअर सध्या पाहायला मिळते. पाहूया कुठला संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये धडक देईल. त्याच्यासाठी तितकीच चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही टीमला माहिती आहे ही शेवटची संधी आहे. फायनल पर्यंत जायचं असेल तर या स्पर्धेचं चॅम्पियन घ्यायचं असेल त्याच्यासाठी जर पाहिलं तर ही जी लढी हा जो सामना आहे तो तितकाच नक्कीच चांगला रंगवावा लागेल. आता स्विंग बॉल पुन्हा एकदा पाहावा नक्कीच लागेल. कशा प्रकारे आता या बॉलचं नक्कीच मार्गक्रमण केलं जाईल कारण की बॉल आता सुपूर्द करण्यात आलेला आहे. किरण कोदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये येईल. 18 बॉल मध्ये धावेची आवश्यकता आहे. या मॅचला नक्कीच आतापर्यंत बॉल पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत
कमाची कामगिरी सध्या पाहायला मिळते. 200 प्रेक्षक सध्या या मॅचचा आनंद घेत असताना पाहूया कशा प्रकारे हा सामना जो आहे तो कव्हर केला जाईल. ही स्पर्धा तितकी चांगली अगदी नेटकेपणा कसा असावा या स्पर्धेचा हे नक्कीच पाहायला मिळतं. जबरदस्त स्पर्धा सध्या पहिल्याच पर्वामध्ये अगदी लोकप्रियता या स्पर्धेला नक्कीच लाभलेल्या आहे. आदरणीय रिकी रत्नाकर यांच्या माध्यमातून रंगवलेला हा टेनिस क्रिकेटचा भव्य दिव हा महासंग्राम होतो. इथे मॅच खेळ बॉल पुन्हा एकदा अगदी बोगद्यातून जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुण्यात मला टका करो पुण्यात पुण्यात कमाचं प्लेसमेंट जागा बनवत असताना हा बॉल ऑफ साइडला अगदी कापला. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जोरदार अपील आहे. स्विंग बॉलवरती पुन्हा एकदा अगदी मला वाटते रिस्क रोहन घेत असताना लेग बाच्या रूपाने एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. जोरदार अपील तर होती पण थोडंसं मला वाटतं लेग साईडला मिस केलं आणि त्यानंतर पंच पुन्हा एकदा पाहायला गेलं तर अगदी राईट डिसिजन सध्या पाहायला मिळते. आपल्या स्क्रीनवरती सध्या पाहू शकाल थोडासा बॉल जो आहे तो लेग स्टीवरती पिच झाला आणि त्यानंतर थोडंसं वळण घेत असताना आणि त्यानंतर तितकी चांगली पंचाची कामगिरी सुद्धा पाहायला मिळते. अमर पाटील साहेब असतील दुसऱ्या बाजूने जर पालके तितकी चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये आमचे सर्वच सध्या नक्कीच सहकारी पंचाच्या भूमिकेमध्ये सध्या पाहायला मिळतील. बॉल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल आउट द विकेट. ओहो फ्लिक करण्याचा प्रयत्न 3 स्टंपच्या अगदी मधोमध फलंदाजी आणि बाद होईल. बडी मछली जेडी बॅक टू दी पॅव्हलियन लेफ्ट बिफोर विकेट. पायची चरपणे फलंदाज बाद. तुम्ही नादच केलाय DJ Webhub in the थँक्यू डीजे. कमाचा पुन्हा एकदा बॉल होता. जसा बॉल अगदी पाहायला गेलं तर हातामधून सोडला त्यानंतर जेडी थोडासा अगदी स्टंपच्या मधोमध आणि अगदी 3 स्टंपच्या मधोमध अगदी लेग बिफोरच्या पाहायला गेलं तर डिसिजन येताना त्यानंतर क्रीज जी आहे ती सोडावी लागलेली आहे. फलंदाज बाद होईल. धावसंख्या जर पाहायला गेलं तर अजूनही पाठला करायचं या मॅचला जिंकण्यासाठी. 15 बॉलमध्ये 33 धावेची सत्ता सामना जिंकण्यासाठी टीमची धावसंख्या जॉब पोहोचते 36. 36 धावा सध्या फलकात आहेत. बॉल पुन्हा एकदा तयार. किरण कोदे पुढचा बॉल ऑफसाइडला पुन्हा एकदा हलक्याने बॉलला ढकलले फिटर सध्या आहे. सूरज बॉलला फील्ड करते. चांगली फिटिंग सध्या पाहायला मिळते. सूरजच्या मार्फत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात दाखल अंकुश रावडे. 2 फलंदाज सध्या आहेत. या मॅचला फिनिश कदाचित करू शकतात पण त्याच्यासाठी आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. माणसाला नक्कीच जर पाहायला गेलं तर वय जे आहे ते जबाबदारीचे नक्कीच घेऊन येत असतं. जेव्हा जबाबदारी पडते एखाद्याच्या खांद्यावरती तेव्हा खांदे मजबूत होत असतात. पाहूया खांदे कुठल्या टीमचे आता मजबूत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा पुढचा बॉल. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. धावसंख्या स्कोर कधी जवाब पाहायला गेलं तर आता इथं ओहो याडी एकच जोल सध्या आहे. रोहनचा खेळ ते समाप्त होईल. रफ्तार कभी कभी गिरफ्तार कारण बनतं आणि त्यानंतर केलिया बिलिया सब बाहेर. विकेटचा पतन. रोहन बॅक टू दी पॅव्हलियन. डीजे कमालचा बॉल होता. जसा बॉल समोर ठेवला अगदी यॉर्कर लेंथ वरती केलर यॉर्करचा वापर आणि त्यानंतर जल्लोष पहा आपल्या स्क्रीन वरती. कमालची बॉलिंग सध्या केली जाते आणि किरणचा एकच जल्लोष होता कारण की रोहनला आणि त्यानंतर परीची ही मात्र स्टाईल ज्या प्रकारे आपण पाहतो नेहरा जशी स्टाईल करतो अगदी त्या वृत्तीने येथे विकेट मिळवत असताना कमालचं पुन्हा एकदा सेलिब्रेशन. अप्रतिम कामगिरी सध्या पाहायला मिळते. धावसंख्या फलकाची जॉब होते 37. 37 धावा फलकात त्या आहेत. बॉल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल इथे सुद्धा पाहायला गेलं तर अपील जोरदार आहे. पाहावं लागेल पंच पुन्हा एकदा तटस्थ भूमिकेमध्ये सध्या पाहायला मिळतील.
अपील तर जोरदार होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला मला वाटते बॅटर जे आहे ते दर्शवतील. कुठे ना कुठे बॉडीला जो आहे तो ब्रश झाला थायफॅल्ड आणि त्यानंतर इथे नॉट आउटचा पुन्हा एकदा चांगलं डिसिजन सध्या पाहायला मिळतं. या मॅचला जिंकण्यासाठी अजून 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 32. घेऊया डीजे ब्रेक. मंच सामना 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. या मॅचला जिंकण्यासाठी 2 धुरंधर सध्या आहेत. पाहूया हा किल्ला पुन्हा एकदा लढवतील का, कारण की लक्ष इथून पार करायच्या. 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 69 धावांचे लक्ष आहे. या मैदानात पुन्हा एकदा होईल काय पाहायला गेलं तर नक्की तुडुंब भरलेलं मैदान, प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हे तर नक्की ठरवतं. ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे पहिल्याच पर्वामध्ये. आदरणीय रिक्की रत्नाकर साहेबांचा अगदी जो मत एक वेगळीच स्ट्रॅटेजी होती की आपल्याला वेगळंच काहीतरी करायचं आहे आणि रात्रकालीन स्पर्धा घेऊन आले. तरी पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहतो ही सक्सेसफुल स्पर्धा आपल्या समोर रंगत असताना साई मंथन प्रीमियर लीग पर्व पहिलं याच सर्व आहे. सध्या 12 बॉल 32 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 37. दादांचा प्रत्येक शिलेदार या स्पर्धेसाठी तितकंच मोठं योगदान त्यांचं सुद्धा राहिलेलं आहे. आम्हाला नक्कीच वेळेत जेवणाची व्यवस्था त्यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. विनायक दापसी साहेब पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बाउन्स झाला तर बॉल पुन्हा एकदा रप करणे विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. इतर बॉलिंग पाहिजे, ही तर लाईन पाहिजे. इथे सुद्धा आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या पाहू शकाल ज्या प्रकारे जसा बॉल पडला थोडंसं वाईट जोडकर लेन मध्ये होता आणि त्यानंतर विकेट किपरने खूप चांगला गॅदर सध्या पाहायला मिळतो. ओहो, यावेळी स्विंग करण्याचा प्रयत्न पण बॉल पुन्हा एकदा बॅटवरती नाही येतो, पण डॉटची समाप्ती. चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं तर तितके चांगली गोलंदाजी करत असताना अक्षयला माहिती धावा जास्त खर्च करायचा नाहीत, कारण की इथून सामना बरोबरीत जर आणायचा असेल तर एखादा मोठा तगडा प्रहार इथून करावा लागेल. अफलातून षटकार आला तर कदाचित मोठं टार्गेट जे आहे ते पाठलाग होऊ शकतं आणि त्याच्यासाठी रॉकेट लॉन्चर तुम्हाला इथे पाठवावे लागतील मैदानाच्या बाहेर. दम लगा के हा मॅक्सिमम घेतला पट्ट्यात दिला फेकून. हाँ मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता बही. ऐसा है कौन यहाँ मुझसे जो जीत सके है कोई जो. थैंक यू डीजे. दुनिया झुकते है सिर्फ झुकाने वाला चाहिए. या मॅच मध्ये तीच कामगिरी सध्या पाहायला मिळते. जसा बॉल समोर ठेवला त्याच्यावरती तुटून पडत असताना षटकार. आपण पुन्हा एकदा पाहावं लागेल. लाईन मिस केली, विकेट किपरने लाईन मिस केली, मागे फिल्डरने बॉल मध्येच्या बाहेर छूमंतर चौकार. डीजे 8 बॉल मध्ये धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. सध्या धडाकेबाज फलंदाज आहे. लक्ष्मण बेर्डेचे 2 चित्रपट तुम्हाला आठवतील, दे दनादन आणि आता धडाकेबाजच करायचा आहे आणि धडाकेबाज करत असताना ऑनसाइडला प्रहार. व्हाट अ बॅटिंग, सुपर सायक्लोन. अंकुशचा पुन्हा एकदा हा षटकार. थँक्यू डीजे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आता 16 धावेची आवश्यकता. जबरदस्त खेळी. 7 बॉल मध्ये 16 धावेची आवश्यकता आहे. अप्रतिम कामगिरी सध्या पाहायला मिळते. अंकुश जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना संपलेला नाहीये. पिक्चर विभाग हे मेरे दोस्त 2 चित्रपट पुन्हा एकदा तेच आठवण करून द्यावे लागतील. सलमान खानचे एक था टायगर और टायगर अभी जिंदा आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये 16 धावेची आवश्यकता आहे. सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे. बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवला जाईल. 7 बॉल अजूनही शिल्लक आहे. पाहूया
7 नंबर पाहिला की नेहमीच आपल्याला फिनिशर महेंद्रसिंग धोनीची आठवण येते. त्या स्टाईलने पुन्हा एकदा सामना इथे फिनिश केला जाईल का? सध्या आहे बॅटर अंकुश रावरे. मालिकजी गावचा पुन्हा एकदा हिरा आज पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करेल का? सामना थोडस जर पाहिलं की तर बाजूने होता टीम सारा 11, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा काय पलटवार या मॅच मध्ये पुन्हा एकदा करत असताना शेवटचे बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा बोलत तयार समोर अंकुश शेवटचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा समोर बॉल सुटर आउट सामन्यामध्ये जान चौकत असताना व्हाट बॅटिंग. आता या मॅचला जिंकण्यासाठी 6 बॉल 10 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 10 रन्स. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है. तो पलट तुझे इतनी भी खबर है कि तेरा हीरो इधर है. तेरा ध्यान किधर. थैंक यू डीजे. डर मुझे भी लगा फासला देकर बढ़ता गया मैं रास्ता देकर खुद ब खुद का साफ गई मेरी मंजिल मेरा हौसला देकर और हौसला होगा तो घोसला बनेगा. 6 बॉल 10 धावेची आवश्यकता आहे. इथे पाटील साहेब आणि सलमान खान यांच्याकडून आता 3000 रुपयाचे पारितोषिक आहे. जर हा सामना टीम शिवशक्ती कासा टीमने जिंकला तर 3000 रुपयाच्या पारितोषिक आणि लियाकत खाटिक यांच्याकडून 1500 रुपये पारितोषिक आहे. जबरदस्त खेळी आणि अंकुशसाठी पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचे पारितोषिक. अंकुश रावरे यांच्यासाठी हे पारितोषिक देण्यात येईल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे 10 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुणे एकदा सध्या पाहायला मिळेल. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. कभी इधर कभी उधर लेकिन ये मुकाबला जाएगा किधर. 6 बॉल 10. लियाकत काटिक साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक अंकुश रावरे यांच्यासाठी या इनिंग साठी. जबरदस्त खेळी पाहायला मिळते. अंकुशची बॅटिंग जर पाहायला घेता आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 7 बॉल मध्ये 29 धावेची आतापर्यंत बेधडक खेळी. पाहूया कशा प्रकारचा खेळ राहील. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेट तुम्हाला कधी कधी दुनियादारीमध्ये घेऊन जातो, कधी कधी तुम्हाला जर पाहायला घेतलं तर अगदी मैदानाच्या बाहेर सुद्धा घेऊन जातो. पाहूया जिंकेल कोण हा सध्या प्रश्न आहे. 6 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉल पुन्हा एकदा तयार ऑन द विकेट हार्दिक राऊत. पहिल्याच बॉल पर्यंत जास्तीत जास्त बाहेर आहे का? पंच पुन्हा एकदा तटस्थ भूमिकेमध्ये दर्शवतील. हा बॉल एक्स्ट्रा धावसंख्या खर्च केली जाईल आणि प्रणय मेहर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे अंकुशसाठी. कारण की मला वाटतं आलेले आहेत. जबरदस्त खेळी सध्या पाहायला मिळते. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते 60 या कडे. आतापर्यंत जर पाहिलं तर शेवटचं षटक आता 6 बॉल 9 धावेची आवश्यकता आहे. 69 धावेचे लक्ष्य. कोण जाईल फायनल मध्ये? सेमी फायनल 2 क्वालिफायर 2. पुणे दोन साइडला यानी फ्लॅट बॅटेड फास्ट एंड फ्यूरियस. इट्स अ मैक्सिमम दम लगा के सिक्सर. ग्राउंड मध्ये कुठल्याही प्लेयरने यायचं नाही अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. आपण जल्लोष जो आहे तो मैदानाच्या बाहेरच करायचा आहे. आता आपल्या स्क्रीनवरती सेलिब्रेशन पहा. जबरदस्त पुन्हा एकदा डग आउट सध्या शांत आहे. सारा 11 तो अजूनही सामना संपादित झालेला नाहीये. 5 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा 3 धावेची आवश्यकता. 5 बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. सामना समाप्त झालेला नाहीये. विश्वनाथ पुन्हा एकदा इथे हे जग जिंकण्याची ताकद ज्याच्याकडे आहे ते जग जिंकण्यासाठी पुन्हा एकदा तयारच होईल. 5 बॉल 3 हे मॅच पुन्हा एकदा समीकरण सध्या पाहायला मिळतं. पाहूया हार्दिक पुन्हा एकदा तयार होईल. चला गायकडे टीम सारा 11 आणि लियाकत खाटीब साहेब यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. विश्वनाथ भोईर यांच्यासाठी पारितोषिक या षटकारासाठी. सामना एकदम ओपन करत असताना जसा हवा मध्ये जसं फुगवलं जातं परंतु त्यानंतर एखादी टाचणी टोचली की ते मात्र पूर्णपणे हवा काढली जाते. बोलत यार ओहो पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर 1 धाव इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न. परंतु पाहूया
येथे जर पाहिलं विकेटच्या पतोने सामना जुनी समाप्त झालेला नाहीये. फलंदाज अंकुशला क्रीज आता सोडावी लागेल या मॅचला जिंकण्यासाठी. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 3. आपण पाहतात सेमी फायनल 2 हा सामना. डीजे वाजव. कमाची बॅटिंग. शेवटचे बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 3 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये. हा विजय आहे आमच्या साहेबांचा. हा आमचा विजय आहे आमच्या संपूर्ण व्यवस्थापन कमिटीचा. हे क्रिकेट असंच असतं. पाहू या मॅच मध्ये जिंकेल कोण. आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावेची आवश्यकता 3. बॉल तयार. ओहो पुणे द प्ले अँड मिस. इथे सुद्धा बॉल जर परत लाईन मिस करत असणार आणखी एक डॉट बॉल. आता फक्त या मॅच मध्ये बॅटच फिरवायचे आहे अन्यथा हा सामना जो आहे तो कदाचित पुन्हा एकदा सेलिब्रेशन तर पाहूया आता कुठला संघ करणार नाहीये. हृदयाचे पुन्हा एकदा प्रेक्षक आता न्यूट्रल झालेले आहेत. सामना कुठल्या बाजूने जाईल कारण की 3 बॉल 3 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम पण पाहतात. 6-7चा महासंग्राम. शेवटचे 3 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे फक्त 3. हार्दिक पुन्हा एकदा तयार पुढचा बॉल घेऊन. क्रॉस एन्काउंटर सध्या पाहूया या मॅच मध्ये जिंकेल कोण. शेवटची 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिजे तर इथे डायरेक्ट हिट केलेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा स्टॉप करतील तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. आता 2 बॉलची आता आवश्यकता आहे. 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. जबरदस्त खेळी पाहायला मिळते. पाहूया 1 बॉल डॉट आला तर शेवटचा बॉल पर्यंत सामना जाऊ शकतो. कमाची पुन्हा एकदा पाहायला मिळते. इथे कामगिरी करत असताना शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये पुन्हा एकदा धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. उम्र थका नहीं सकती, टोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो आपको हार भी हरा नहीं सकती. पाहूया जिंकेल कोण या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एकदा सामना आवड असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. प्रेक्षकांनो काय कमायचा सामना. एकदा जोरदार नक्की टाळ्या येऊ द्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जबरदस्त खेळी. सामना जिंकेल कोण. 2 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. चला घाई करा टीम सारा 11. अप्रतिम सामना. मॅच विनिंग सध्या मुवमेंट मध्ये आहे. तो पाहूया शेवटचं सध्या हार्दिक राऊत सध्या बॉलिंग ट्रॅक मध्ये पाहायला मिळते. बॉल तयार. समोर बॅटिंग करण्यासाठी 20 रन सध्या पाहायला मिळतील. पण दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा शोएब सध्या बॅटिंग करण्यासाठी. बॉडी बॅलन्स तर सर्व काही बोलून जाते. पण तो पाहूया हा बॉल निर्णायक आहे. ओहो शेवटचा बॉल त्याचा विकेट पाहिजे आणि विकेट मिळेल का. विकेट. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि धावेची आवश्यकता 2 आहे. वाव. थँक्यू धन्यवाद डीजे. खेळाडूंनी पंचांपासून लांब राहायचंय. पंचांजवळ फक्त कॅप्टन असणार लक्षात घ्या. फक्त कर्णधार. पंच आपला निर्णय कळवतील. पंचांनी ताबा घ्यायचा आहे आपल्या क्रीजचा.
खेळाडूंनी बाहेर थांबायचंय.